दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी केडीएमसी महापौर व आयुक्तांची भेट, निवेदन सादर। दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष तथा राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक भोईर यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या शिष्टमंडळाने केडीएमसीच्या महापौर हर्षाली थविल चौधरी, आयुक्त डॉक्टर अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड तसेच संबंधित शेतकऱ्यांची भेट घेतली आहे। यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर करून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। शिष्टमंडळाने दिव्यांगांना वेळेवर पेन्शन मिळावी, स्टॉल धारक दिव्यांगांना परवाने देण्यात यावेत, दिव्यांगांसाठी आरक्षित भूखंडावर दिव्यांग भवन तसेच व्यायामशाळा उभारण्यात यावी आणि बीएसयूपी योजनेअंतर्गत 5% आरक्षणानुसार दिव्यांगांना घरे उपलब्ध करून द्यावीत, अशा 4 प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली असून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचं अशोक भोईर यांनी सांगितले। या भेटीदरम्यान मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते। असं आहे साहेब की कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून बऱ्याच दिव्यांगांसाठी चांगल्या प्रकारे काम केलं जातं, पण काही छोटी मोठी कामं अशी राहत असतात। त्याच्यापैकी विषय असा आहे की कल्याण डोंबिवली महापालिका जी पेन्शन देते दिव्यांगांसाठी, ही पेन्शन वेळेवर यावा, जेणेकरून दिव्यांगांना त्याचा उपयोग होईल। साधारणतः कधी कधी महिना दीड महिना लेट होत असतो। दुसरी गोष्ट, ज्या दिव्यांगांना अर्थसहाय्याच्या माध्यमातून या आमच्या दिव्यांगांनी जे स्टॉल उभारणी केलेली आहे त्यांना परवाना मिळाला पाहिजे, कारण ती नेहमी टांगती तलवार असतोय। महापालिकेनेच ते आम्हाला अनुदान दिलेलं आहे। आम्हाला एकच वाटतं की माझा दिव्यांगन बांधव रस्त्यावर भीक न मागता, चोरी न करता सन्मानाने जगण्यासाठी हा स्टॉलचा परवाना लवकरात लवकर महापालिकेने त्वरित डिक्लेअर करावा आणि देण्यात यावा। तिसरा प्रश्न असा आहे की रोटी कपडा और मकान या बाबतीत बघायला गेलं तर पेन्शन आम्हाला देतेच, पण आम्ही 2 टायमाचं जेवण आम्हाला मिळत नाहीये, परंतु घर कसं घेणार, यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून बीओसीपीच्या प्रकल्पाअंतर्गत जी काही घरं शासनाने मान्य केलेली आहे ती लवकरात लवकर घरं आम्हाला वितरित करण्यात यावी, जेणेकरून आमच्या दिव्यांगांना तो सहारा मिळेल। चौथा प्रश्न असा आहे की ज्या साधारणतः दिव्यांगन बांधवांसाठी एक भूखंड साधारणतः ठेवण्यात आलेला आहे आणि या भूखंडामध्ये साधारणतः दिव्यांगांची व्यायामशाळा असेल, दिव्यांगन भवन असेल, दिव्यांगांच्या अनेक ॲक्टिव्हिटीज जे आहे हे लवकरात लवकर दिव्यांगांसाठी करण्यात यावा, जेणेकरून आम्हाला त्याचा फायदा होईल। अशा 4 मागण्या आम्ही सुरुवातीला कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर तसेच त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त साहेब, अतिरिक्त आयुक्त साहेब आणि आमच्या विभागाच्या उपायुक्त दिव्यांगन विभागाच्या गायकवाड मॅडम अशा सगळ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे की आम्ही हा लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू। आंदोलन घेण्याची पाळी येणार नाही असं आज महापौर आणि आयुक्तांनी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आणि असं आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे।